नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डेव्हलप स्किल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, महा टीईटी 2024 ही परीक्षा लवकरच होणार आहे आणि त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा सुरू झालेले आहेत आणि तुम्हाला माहिती आहे। परंतु अगदी अलीकडच्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या टीईटी बद्दलचे जे काही बातम्या येत आहेत त्यामधील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे 13 सप्टेंबर 2024 ला जे शुद्धीपत्रक आयुक्त महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषद पुणे यांच्याकडून आदेशित झालेले आहेत त्या शुद्धीपत्रकातील महत्त्वाच्या माहितीविषयी आज आपण इथे बोलणार आहोत की नेमकं त्या शुद्धीपत्रकात काय सांगितलेलं आहे, कशाबद्दल आहे हे आपण इथे पाहूयात। बघा, इथे दिनांक 13/9/2024 रोजी हे शुद्धीपत्रक निघालेलं आहे आणि यामध्ये 3 महत्त्वाच्या बाबी इथे दिलेल्या आहेत। पहिली म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक बैठक 2021 प्रक्र 153 TNT 1 30 जून 22 नुसार अन्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये 15% गुणांची सवलत देण्यात आलेली होती आणि त्यानुसार ऑनलाईन आवेदन पत्रामध्ये आधी जे फॉर्म भरले गेलेत यामध्ये ही टॅब उपलब्ध नव्हती, परंतु आता नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये 15% गुणांची सवलत ही राज्यातील माजी सैनिकांसाठी, शहीद सैनिकांच्या पत्नीसाठी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी आपल्याला इथे मिळणार आहे। त्यानंतर दुसरा मुद्दा इथे दिलेला आहे, सामाजिक न्याय व विशेष न्याय सहाय्य विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिव्यांग 2021 प्रक्र 54 दिक 2 नुसार दिनांक 23 सप्टेंबर 22 नुसार मेंटल बिहेवियर आणि मेंटल इलनेस मानसिक वर्तन आणि मानसिक आजार तसेच मल्टिपल डिसेबिलिटी बहुविकलांग हा टॅब देखील याआधी ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये नव्हता, परंतु आता या पत्रकानुसार आपल्या नवीन फॉर्म मध्ये हा टॅब देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये अपंग मानसिक वर्तन किंवा मानसिक आजार तसेच बहुविकलांग लोकांसाठी एक वेगळा टॅब आपल्याला पाहायला मिळेल ज्यामध्ये या लोकांना देखील काही सवलती इथे यामध्ये मिळू शकतील। त्यानंतर तिसरा पॉइंट आहे शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय RTE 2013 प्रक्र 91 प्रशि 1 दिनांक 23 ऑगस्ट 2013 नुसार राज्य शासन शिक्षकांसाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित करील ती धारण करणाऱ्या किंवा त्या वर्षीच्या अंतिम वर्षात प्रवेश घेतलेल्या उमेदवाराला या परीक्षेला बसण्याची मुभा राहील। म्हणजेच बीएड, डीएड, अपियर, फायनल इयर अपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही परीक्षा देता येईल। या मुद्द्यानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी सदर उमेदवारांना संधी मिळावी यासाठी आवेदन पत्रामध्ये हा देखील विकल्प उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। तर ह्या 3 महत्त्वाच्या बाबी इथे या शुद्धीपत्रकानुसार आपल्याला या ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये नवीन पद्धतीने उपलब्ध झालेल्या आहेत की ज्यामध्ये माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी, त्यांचे कुटुंबीय यांना 15% गुणांची सवलत, त्यानंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग यानुसार मेंटल बिहेवियर, मेंटल इलनेस आणि मल्टिपल डिसेबिलिटी ज्याला आपण मानसिक वर्तन, मानसिक आजार आणि बहुविकलांग असं म्हणतोय, यामध्ये देखील नवीन टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। आणि सोबतच तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य शासन शिक्षकासाठी जे काही किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केलेली आहे त्यानुसार किंवा त्या व्यावसायिक पात्रतेच्या शेवटच्या वर्षात प्रवेशित असणाऱ्या व्यक्तींना इथे ही परीक्षा देता येईल। अशा प्रकारे हे 3 मुद्दे 3 टॅबसह नवीन ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे ज्या लोकांना या टॅबचा उपयोग घेता येईल किंवा ज्या लोक या गटात मोडत असतील त्या लोकांनी हा फॉर्म नक्कीच भरताना हे मुद्दे लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार ॲप्लिकेशन फॉर्म भरला पाहिजे।
चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच TET संदर्भात TETच्या परीक्षेपर्यंत जे काही अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओज किंवा नोट्स तुम्हाला मिळतील त्यासाठी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।